मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये नुसतं धुमस चक्री वादळ चालू आहे आणि ते वादळ फक्त एकच व्यक्तीच्या भोवती फिरतंय, ते म्हणजे निक्की। ते म्हणतात ना, जैसे जयाचे कर्म तैसे तयाचे फळ। निक्कीने आजपर्यंत लोकांबरोबर जे काही वाईट वागले, जे काही वाईट वर्तणूक केली, अक्षरशः घालून पाडून बोलले, खूप घाण वर्तणूक केली, ते सगळं फिरून आज निक्कीच्या भोवती आणि निक्कीशी अंगलट आलेलं आहे। कालच्याच भागामध्ये आपण पाहिलं की आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली, त्याचा खूप मोठा इश्यू केला, रडली वगैरे, तरी आज संपूर्ण जनता ही आर्याच्याच बाजूने उभी आहे। आणि आज रात्रीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की निक्कीला तिची जुनी मैत्रीण सहकारी असणाऱ्या जान्हवीने अक्षरशः शब्दाने इतका मार दिलेला आहे की काय सांगू तुम्हाला। जान्हवीने निक्कीची इतकी इज्जत काढली, इतकी मजा घेतली, इतका तिळपापड केला की जवळजवळ पूर्ण निक्कीचं तोंड आणि त्या अरबाजचं तोंड उतरून गेलेलं आहे। जान्हवी निक्कीकडे येते आणि जोरजोरात म्हणते, तुझ्यात जर दम असेल ना तर मला बाहेर काढून दाखव, चॅलेंज लावते निक्की मी तुला। त्यावर निक्की उपहास करत म्हणते की कॅप्टन्सी मधून तिला काढलं ना तर लई राग आलाय तिला। यावर जान्हवी म्हणते की तुला मराठी जनता कोणीही ओळखत नव्हतं ना, म्हणून तू या शो मध्ये जनता कमवायला आली आहे, या घरामध्ये सगळीच घाण झाली तू, असं जान्हवी निक्कीला म्हणते। त्यावर निक्की पुन्हा एकदा केविलवाना प्रयत्न करते, ती जनतेसमोर म्हणते की गटार सारखा शब्द आहे इथे। त्यानंतर जान्हवी म्हणते नुसती फडफड। चल, आजचा भाग अत्यंत रंजक असणार आहे मित्रांनो, बघत राहा बिग बॉस मराठी।